Hello, good afternoon, dear learners. Very good afternoon, all of you, once again. So, first of all, it's very unfortunate that war has begun. त्याचे परिणाम काय होतील? परिणाम तर होणार नाही, दुष्परिणामच होतील. बरं, 100% दुष्परिणामच होतील. जीवहानी होईल, अपंगत्व येईल, रोग महारोग, पुन्हा सेकंड वर्ल्ड वॉर जे झालं होतं त्याचा अजूनही परिणाम दुष्परिणाम काही देश भोगत आहेत. बरं, आणि तुम्ही थोडा विचार करा की या 70 ते 80 वर्षाच्या गॅपमध्ये टेक्नॉलॉजीने किती वाढ केली आहे. त्यावेळेस जे वेपन्स होते, आजचे वेपन्स किती टेक्नॉलॉजीयुक्त असतील, किंवा एक बटन जरी एखाद्या देशाने कुठे दाबला तर दुसरा देश जगाच्या नकाशातून भेटू शकतो. इतके वेपन्स प्रत्येक देशाकडे आहेत. असं व्हायला नको. इनफॅक्ट कुठेतरी इतर देशांनी मध्यस्थी करून त्याला थांबायला पाहिजे, कारण हळूहळू बाकीचे देशसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फटका प्रत्येक देशालाच पडणार आहे. बरं का, ते महागाईचा असो किंवा इतर कुठला पण असो, तर व्हायला नको. तर हे एक थोडं अनफॉर्च्युनेट आहे, थोडं रिग्रेट फील होत आहे, बट व्हायला नको. जगाला युद्धाची नाही, शांतीची गरज आहे, आणि शांतीतच कुठल्या तरी बाकीचं जे नाटो आहे, UN आहे वगैरे, हे जे आहेत यांनी मध्यस्थी करून याला थांबवायला पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. बरं का, तुम्हाला काय वाटतं तो तुमचा विचार असेल, पण तसं व्हायला नको. तर ते एक दुःख आहे की समोर काय होऊ शकतं त्यामध्ये. आता कोरोनाची 2 वर्ष वाट लावली आहे सामान्य माणसाची, राईट. तो आता जवळपास संपताना दिसताना आता हे येतं. हळूहळू याचा प्रभाव प्रत्येक देशावर पडण्याची शक्यता आहे. असं व्हायला नको. बट थोडं विषयांतर करून आपण आपल्या विषयावर येऊया. चला, लाईव्ह क्लास टेस्ट प्रोबॅबिलिटी. आय होप की तयारी असेल, राईट. चला इकडे. गुड आफ्टरनून वृषाली, अनिकेत, शुभम अँड ऑल ऑफ यू. तयारी आहे का रे टेस्टची? नेहमीप्रमाणे ॲज युजल काही प्रश्न सॉल्व करून मग इम्पॉर्टंट क्वेश्चन घेत असतो आपण, आणि फायनली लास्ट कुठल्या पण टॉपिकचा लास्ट डे जो असतो तो आपल्या टेस्टचा असतो, राईट. आणि प्रोबॅबिलिटी ऑलमोस्ट खूप सारे टाईप्स आपण सॉल्व करून शिकलेलो आहे. असं पण शक्यता आहे बरं का, जसं मागच्या वेळेस इम्पॉर्टंट काही क्वेश्चन घेतले होते त्यामध्ये परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचे पण क्वेश्चन्स घेऊन गेले होते. शक्यता आहे की इथे पण येऊ शकतील किंवा नाही, मला माहिती नाही. बट तुमची परम्युटेशन, कॉम्बिनेशन ॲज वेल ॲज प्रोबॅबिलिटी या सर्वांची तयारी असायला पाहिजे. क्वेश्चन दिसला की सटासट पेन चालायला पाहिजे, राईट. किती क्वेश्चन्स आहे हे सुद्धा मला माहिती नाही. जितके पण असतील त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळतील हे तर तुम्हाला शेवटी सांगणे आहेच, राईट. अँड आय होप की तुम्ही सर्व प्रिपेअर्ड असाल, आणि आधीपासूनच तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट माझ्याकडून देतो आहे. आणि बघूया आज कोण किती स्कोअर करत आहे. चला इकडे तयारी आहे का रे ऑनलाईनर्स? यस 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 सर. तुम्ही फक्त क्वेश्चन आमच्यासमोर द्या, आम्ही सॉल्व करतो असं यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? असंच काहीतरी का? मनातल्या मनात ओके, असंच काहीतरी आहे. देन चला आपण सुरुवात करूया आपल्या ऑनलाईन टेस्टला. फ्रायडे, आजचा दिवस 25 फेब्रुवारी, राईट. चलो ते कॉपी पेन एकदम तयार, राईट. वेट वाया न घालवता आन्सर्स फाइंड आउट करा. इकडे ऑप्शन मेन्शन करा रे तुम्ही. चलो देन फर्स्ट क्वेश्चन फॉर यू. क्वेश्चन दिसतो का क्लिअर? आधी तर मला कन्फर्म करून द्या. क्वेश्चन क्लिअर आहे? दिसतोय मागे पक्का? इकडे ऑनलाईनच क्वेश्चन दिसतोय का क्लिअर? यस. देन सॉलिड. क्वेश्चन नंबर 1 फटाफट. थोडासा वेळ मिळेल आणि मग मी येईल बोर्डवर. तोपर्यंत जर तुमचे ऑप्शन्स आले आणि राईट असेल तर 1 गुण, चुकलं असेल तर 0, आणि अटेम्प्ट केला नसेल किंवा शेवटपर्यंत पोहोचले नसेल तरी 0. ओके, लेट्स ओके. की ऑन टॉसिंग 5 1/8 coins together, what is the probability of heads more than tails? चलो let's solve fast. की 5 कॉइन एकत्र कॉइन टॉस केल्यानंतर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ हेड्स मोर दॅन टेल? टेलपेक्षा हेड जास्त येण्याची प्रोबॅबिलिटी किती? चला, गुड आफ्टरनून अभिजित. लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 1 फास्ट.
अगदी साधा सोपा प्रश्न आहे, आतापर्यंत उत्तर जनरेट व्हायला पाहिजे होतं. काय आलं कोणाचं? 1/2 मीन्स 1/2. हां 1/2 1/2. चला रे, कॉपी कॅट करू नका बरं का. तुम्ही स्वतःचे आन्सर स्वतः ड्रॉ करा, चुकलं तरी चालेल. ऑप्शन नंबर बी बोलते शुभम 1/3. ओके, चला 5 कॉइन्स एकत्र टॉस केलेत. मागच्या वेळेस क्वेश्चन जो होता तो 1 कॉइन 5 वेळेस टॉस केला होता, आठवतं का असं काही? बट इथे काय आहे, 5 कॉइन्स एकत्र टॉस केलेत. 5. तर टोटल रिझल्ट काढूया आपण. टोटल रिझल्ट 2च्या पॉवर 5 होईल, आठवतं का? राईट, 2च्या पॉवर 5 मीन्स टोटल रिझल्ट किती होतील ते 32. आणि इथे बोलत आहे की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ हेड्स मोर दॅन टेल्स. तर हेड्सची बघूया आणि टेल्स. हेड्स मोर जास्त असायला पाहिजे. जर 5 कॉइन टॉस केले तर अशी शक्यता आहे की 5च्या 5 हेड येतील, राईट? किंवा अशी पण शक्यता आहे 5च्या 5 टेल येतील, राईट? बट आपल्याला टेलबद्दल विचार करणे नाही आहे, आपल्याला हेड्स पाहिजे टेलपेक्षा जास्त. तर हेड जर टेलपेक्षा जास्त असतील तर 5 टेल्स घेण्याची तर गरजच नाही, कारण तिथे हेड्स नाहीच. असं पण होऊ शकतं की 4 हेड्स येतील आणि 1 टेल, राईट? इथे तुम्हाला हेड्स बघा टेलपेक्षा जास्त दिसत आहेत, राईट? असं होऊ शकतं की 3 हेड्स येतील आणि 2 टेल्स येतील, शक्यता आहे ना. 5 रिझल्ट जे येतील त्याच्यापैकी 3 हेड आणि इथे सुद्धा तुम्हाला हेड्स टेलपेक्षा जास्त दिसते. किंवा असं पण होऊ शकतं की 2 हेड्स येतील आणि 3 टेल्स येतील. आता यामध्ये बघा हेड्स टेलपेक्षा जास्त दिसत आहेत का? मीन्स याच्या समोर तुम्हाला जाण्याची गरज नाही. तुमचे टोटल रिझल्ट झाले आहेत 32 आणि यापैकी तुम्हाला काढणे आहे. तर असं पण होऊ शकतं की 5च्या 5 हेड येतील, तर 5 पैकी 5 हेड येतील असं घेता येईल मला. किंवा मीन्स किंवा असं पण होऊ शकतं की त्या 5 पैकी 4 हेड्स येतील, तर 5 पैकी 4 हेड्स येतील मला असं घेता येईल. किंवा मीन्स किंवा 5 पैकी हे 3 हेड्स येतील असं पण म्हणता येईल. त्यासमोर तर जाणे नाही आहे, कारण त्यासमोर जर गेलं तर हेडपेक्षा टेल जास्त मिळणार नाही. स्टॉप करा. यांच्यापासून काय प्रोड्यूस होतं चेक करा. तर दॅट इज 1 + 5 + हा किती होतं रे, दॅट इज 10. टोटल किती झाले? टोटल हे काय झाले तुमचे फेवरेबल रिझल्ट किती होत आहे ते, दॅट इज 60. आणि आपला प्रोबॅबिलिटी काय बोलतो आहे की टोटल रिझल्ट खाली आणि 32. तर 16/32 मीन्स 1/2 असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. ज्यांचं आलं असेल व्हेरी गुड, एक गुण जोडून घ्या. येस 1/2. ऑप्शन नंबर नॉट बी, ऑप्शन नंबर सी. छोटासा दिसतोय बघा, मोठ्या मोठ्यामध्ये आपल्याला 1/2 ऑप्शन नंबर सी. येस. चला नोट करायचे आहे की समोर जायचं आहे? नोट करताय तरी समोर जायचं आहे म्हणते. फटाफट लिहा. चला इकडे मेन्शन करा. क्लिअर आहे का ऑनलाईनर्स? यस शुभम रॉंग होता ऑप्शन नंबर बी. ओके, इट मस्ट बी ऑप्शन नंबर सी. झालंय. चला नेक्स्ट क्वेश्चनला ज्याच्या बरोबर असेल एक गुण घ्या आणि समोर चला. क्वेश्चन नंबर 2. A bag contains 100 tickets, number from 1 to 100. ओके, असा तो प्रश्न आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितला होता. इफ 3 tickets are picked at random and with replacement, बरोबर, with replacement काढले आणि टाकलेत, रिप्लेसमेंट आहे. मागच्या वेळेस काही क्वेश्चन असे बघितले नॉट रिप्लेसमेंट होते. With replacement, what is the probability that sum of 3 numbers on the ticket will even number? आता कसं? लेट्स सॉल्व. थोडासा वेळ दिलाय, कोणाचा आन्सर येतो. इथे 3च्या 3ही जे तिकीट्स काढल्या जातील त्या तिघांची पण ॲडिशन इवन नंबर यायला पाहिजे. कसं काढा. आणि रिप्लेसमेंट आहे बरं का, काढलेल्या तिकीट्स पुन्हा तिथे टाकणे आहे. म्हणजे 100 मधून तो 99 राहणार नाही, पुन्हा 100 होईल तो. ओके, लेट्स सॉल्व फास्ट.
चला रे इकडे. यस क्लिअर, तो मागचा प्रश्न क्लिअर आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व करा. काय मिळतं आन्सर सांगा. तिन्ही जे तिकीट्स काढल्या जातील त्यांची ॲडिशन सम ही इवन यायला पाहिजे. तर कशा लॉजिकल वेने ते 3 इव्हन्स दाखवणार तुम्ही. चलो चलो फास्ट. जर आलं नाही आन्सर आणि मी जर इथे बोर्डवर घेतलं म्हणजे तुम्हाला गुण मिळणार नाही बरं का. आणि टोले मारू नका, सॉल्व करा. जे 3 नंबर्स घेतले जातील तिघांची ॲडिशन ही इवन नंबरमध्ये तयार व्हायला पाहिजे. तर चलो टाइम इज अप. बरं, या 100 मध्ये इवन नंबर्स किती असतील लिहिल्यानंतर, ऑड नंबर किती असतील लिहिण्यापूर्वी. 50 ऑड असतील, 50 इवन, राईट. मला 100 पैकी जे पण मी सिलेक्ट करेन ना, रँडमली नाही आहे बरं का, ते रिप्लेसमेंट आहे. तर 100 मधून एक काढेल मी आधी कुठला तरी, राईट. मग तो पुन्हा तिथे टाकेल, पुन्हा 100 झाले ते. मग दुसरा काढेल, पुन्हा तो तिथे टाकेल, पुन्हा 100 झाले. रिप्लेसमेंट विथ रिप्लेसमेंट आहे, राईट. तर मला असे तीन नंबर्स असे चॉईस करणे आहेत त्या 100 पैकी ज्यांची ॲडिशन इवन नंबरमध्ये. मला सांगा, जर मी 3च्या 3ही इवन नंबर्स घेतले तर या तिघांची पण ॲडिशन इवन येईल का. तिन्ही मी रँडम मी काढले तर तिन्ही जर मी इवन घेतले तर तिघांची पण ॲडिशन इवन येईल ना. तर हा जो फर्स्ट इवन नंबर होता, हा जो फर्स्ट जो इवन होता, अँड करावा लागेल नाही ते, सॉरी ना, फर्स्ट इवन अँड सेकंड इवन अँड थर्ड इवन. तर हा फर्स्ट इवन जर 100 पैकी 50 ड्रॉ करेल मला आणि पुन्हा तिचे तिकीट टाकली रिप्लेसमेंट आहे, तर हा सेकंड इवन सुद्धा 100 पैकी 50 ड्रॉ करेल अँड थर्ड सुद्धा 100 पैकी 50 ड्रॉ करेल ना, रिप्लेसमेंट आहे, राईट. तर हे तिघं जर घेतले तर इवन ॲज वेल ॲज पुन्हा काय घेऊ आपण, ऑर की इवन मिळेल त्यांची ॲडिशन. बघा, पहिला मी इवन घेतला आणि दुसरा जर ऑड घेतला तर तिसरा इवन घेईल मी, तर ऑडमध्ये येईल ॲडिशन. तर तिसरा पण मला ऑड घ्यावा लागेल. ऑड प्लस ऑड दॅट इज इवन प्लस इवन, इवनच मिळेल, राईट. तर यांचा मल्टिप्लिकेशन, बरं हे इवन 100 पैकी 50 आहे, हे ऑड सुद्धा 100 पैकी 50च आहे, रिप्लेसमेंट आहे. तर समोरचा ऑड सुद्धा 100 पैकी 50च असायला पाहिजे, राईट. इथे मी फर्स्ट इवन घेतला होता बरं का, फर्स्ट इवन, बाकीचे 2 ऑड्स. जर मी फर्स्ट ऑड घेतोय, फर्स्ट मी ऑड घेतोय, तर आणि सेकंड मी घेतोय इवन अँड थर्ड मी ऑड घेतोय, तरी मला इवन प्रोड्यूस करेल ते त्यांची ॲडिशन करेल का. इवन तेच तयार होत आहे तुमचं की 50/100 इंटू 50/100 इंटू 50/100. क्लिअर आहे का. और एनी अदर वे, पुन्हा एका वेने जर मी ऑड इथे घेतला, ऑड इथे घेतला आणि इवन इथे घेतला, थर्ड नंबरवर इवन मी ड्रॉ केला, तरी यांची ॲडिशन इवन असेल, येईल का. डेफिनेटली येईल. पुन्हा सेम की इथे काय होत आहे, 50/100 50/100 अँड 50/100 होईल असं. याशिवाय एखादा वे पुन्हा असा आहे का जिथे तिघांची ॲडिशन इवन तयार करेल, असं वाटतं. कुठे पण ठेवा, इथे इवन घ्या, इथे ऑड घ्या, कुठे पण इवन तयार होईल असं वाटतं का. 2 इवन आणि 1 ऑड घेतला तर तो ऑडमध्येच जाईल, राईट. 3च्या 3ही ऑड घेतले तर तो ऑडच जाईल. तर 2 ऑड आणि 1 इवन याच्यानुसार हे 3 वेज तयार होतात, 3च्या वर होणार नाही. आणि एक तर इवन घेतलं, इतकेच वे तयार होतील, इतकेच वेज तयार होतील. तर तुमची पॉसिबिलिटी काय, दॅट इज 1/2 मल्टिप्लिकेशन करा, दॅट इज 1/8. सेम हा सुद्धा 1/8 तयार करेल, सेम हा सुद्धा 1/8 तयार करेल, सेम हा सुद्धा 1/8 तयार करेल. आणि इकडे कंडिशन आहे ऑरची, म्हणजे त्या चौघांची बेरीज
8 सारखा दिसतोय तर खाली तर 8 तयार होईलच. 1 + 1 + 1 + 1 दॅट इज 4. 4/8 मीन्स काय असायला पाहिजे? इट मीन्स मस्ट बी 1/2. समजला का क्वेश्चन काय होता? क्वेश्चनच्या कंडिशन्स काही पण असू शकतात. जर त्या समजल्या तरच ड्रॉ होतील, अन्यथा होणार नाही. क्लिअर? चला रे इकडे ऑप्शन नंबर ए. यस अनिकेत. शुभम ऑप्शन नंबर ए. व्हेरी गुड. चलो फटाफट नोट करा. चला नेक्स्ट. आता मी तर समजून दिले आहे, नंतर तुम्हाला ड्रॉ करता येईल ना? समजला ना तुम्हाला? चला नंतर सॉल्व करा मग तुम्ही आठवून की मास्तर काय बडबड केली होती मास्तरने, आणि ड्रॉ करा. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. A team of 7 children is to be selected out of 7 girls and 5 boys such that it contains at least 5 girls. तर खूप केले तुम्ही. सोडवा पटकन करा आन्सर. In how many different ways can the selection be made? 5 गर्ल्स ॲटलिस्ट असायला पाहिजे. त्याचा आन्सर आलंच पाहिजे. 7 गर्ल्स अँड 5 बॉईज पैकी 7 चिल्ड्रन्स सिलेक्ट करायचे आहेत अँड ॲटलिस्ट 5 गर्ल्सची कंडिशन आहे. लेट्स ऑल फास्ट. ओके. प्रोबॅबिलिटी तर विचारली नाही आहे. तर प्रोबॅबिलिटी फक्त सिलेक्शन्स काढलं आहे. तुम्हाला किती होती? कालकडे पुन्हा पुढाचं 246 240 यायलाच पाहिजे. वारंवार सॉल्व केलेले आहेत आपण. हे तर चुकायला नकोच. काय 7 गर्ल्स आहेत, 5 बॉईज, त्यापैकी 7 चिल्ड्रन सिलेक्ट करणे आहेत अँड ॲटलिस्ट 5 गर्ल्स पाहिजे. मीन्स 7 पैकी 5 तर पाहिजेच. 7 पैकी 5 असेल तर 5 पैकी 2 घ्यावे लागतील बॉईज. देन 7 पैकी 6 ॲटलिस्ट 5 6 घेता येईल तर 5 पैकी 1 होईल तो. 7 पैकी 7 तर 5 पैकी 0. आता खाली जाता येणार नाही, संपले. चला 7 पैकी 5 मीन्स किती होईल तो? दॅट इज 21 इंटू दॅट इज 10 मीन्स 210. क्लिअर आहे का? राईट आहे का? चुकलं तर सांगा बरं का? 7 पैकी 6 म्हणजे 7 आणि 5 हा होतोय 35. दॅट इज 1 इंटू 1 दॅट इज 1. 6 4 2 246 है क्या? यस. यस. शुभम ऑप्शन नंबर बी. अनिकेत ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. खूप क्वेश्चन सॉल्व केले बरं का आपण. हे आता तरी चुकायला नकोच. रक्ताच्या थेंबात साचला असेल हा प्रश्न असेल ना? मस्त स्माइल देते ब्रॉडवाली राहू. क्लिअर ना? हां. चलो नेक्स्ट. A box contains 5 red balls, 3 black balls and 6 pink balls and 8 yellow balls. बरं 4 दिले. खूप सारे balls. If 4 balls are taken out, what is the probability of choosing that all balls are not in different color? सर्वच्या सर्व balls डिफरंट कलरमध्ये असायला नको. इट मीन्स वाईस वर्सा असं म्हणता येईल की सेम कलरमध्ये असायला पाहिजे. राईट. बट हे क्वेश्चन्स कसे सॉल्व केले जातात? थोडंसं एक प्लॉट सांगतो मी तुम्हाला की टोटल तर आधी तुम्हाला काढता येईलच. राईट ना? 5 आणि 3 8 आणि 6 14 आणि 8 22 पैकी किती बोलतोय रे? 4 बॉल्स. राईट. तर इथे बोलतोय की नॉट इन डिफरंट कलर बोलतोय की जर इन केस त्यांना डिफरंट कलरमध्ये जर तुम्ही घेतले तर जितके वेज होत असतील ते या टोटलमधून मायनस करा. तर ते होतील कोणते? ते होतील तुमचे नॉट इन डिफरंट कलर्स. बघा मागच्या वेळेस आपण एक क्वेश्चन असा केला होता की ऑल वॉवेल्स आर नॉट कम टुगेदर. तर आपण काय केलं होतं? जे काही टोटल रिझल्ट मिळायचे त्यामधून कम टुगेदरचे रिझल्ट जे आहेत ते मायनस केले होते आपण. सेम क्वेश्चन. समजलं का काय करणे? समजलं तर लागा कामाला पटकन सॉल्व करा. दॅट्स ऑल.
डिफरंट कलरमध्ये येतील तर 5 पैकी एक तर तो रेड बॉल होईल, 3 पैकी एक ब्लॅक होईल, 6 पैकी एक पिंक होईल आणि 8 पैकी एक म्हणजे 4 तर 4ही डिफरंट कलरमध्ये अशा होतील आणि त्याला मायनस करा त्यांची जी काही येत असेल टोटल वेज आणि जे टोटल वेज मायनस केल्यानंतर तयार होतील ते होतील ऑल आर नॉट डिफरंट कलर्स आणि मग जी प्रोबॅबिलिटी तयार होत असेल इट मस्ट बी युअर आन्सर. चला रे फास्ट तिकडे ऑनलाईनच. चला एनीबडी option number A, okay. Option number 1, okay. चला इकडे या. 5 आणि 3 8 आणि 6 14 आणि 8 22 पैकी 4 काढायचे आहेत. टोटल नंबर प्रोबॅबिलिटी आहे टोटल तर काढावी लागेलच की 22 21 20 आणि 19 4 फॅक्टर्स मीन्स 24 राईट ना. दॅट इज 5 जा, दॅट इज 6 जा, दॅट इज 7 जा, दॅट इज 11 जा, राईट ना. आगे किती होता है दॅट इज 77. आगे किती होता है दॅट इज 95 63 दॅट इज 98 35 5 1 3 7 हे तर टोटल रिझल्ट झाले 7315. ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळते आहे टोटल रिझल्ट मिळाले. प्रोबॅबिलिटी काढायचे टोटल रिझल्ट काढणे आहेत बट कंडिशन ही आहे की ऑल वर्ड्स आर नॉट इन डिफरंट कलर. तर मी काय करतोय डिफरंट कलरचे टोटल वेज काढतोय. डिफरंट कलर म्हणजे हा एक असायला पाहिजे, हा एक असायला पाहिजे, हा एक असायला पाहिजे आणि हा एक असायला पाहिजे. झाले का डिफरंट कलर. म्हणजे या 5 पैकी 1 या 3 पैकी 1 6 पैकी 1 आणि 8 पैकी 1 झाले डिफरंट कलर्स. हे डिफरंट कलरचे टोटल वेज काढताय दॅट इज 5 3 जा 15 6 8 जा 48 मीन्स 120 12 720 हे मला मिळाले टोटल वेज. कुणाचे त्यांना जर वेगवेगळे डिफरंट घेतले तर बट काय होतायचे नॉट इन डिफरंट कलर. तर मी यामधून इतके वेज 720 मायनस करताय तर हे मिळतील मला नॉट इन डिफरंट कलरचे. ऑल वॉवेल्स आर कम टुगेदर शिकलोय आपण. ऑल वॉवेल्स आर नॉट कम टुगेदर हे सुद्धा शिकलोय ना. नॉट कम टुगेदर कसं काढतोय आपण टोटल वेज काढले त्यामधून ऑल वॉवेल्स आर कम टुगेदरला मायनस केला तर नॉट कम टुगेदर. तर तेच इथे मी करतोय की हा 720 मी इथून मायनस करतोय तर ते जे ऑलचे आहेत ते नॉट इन डिफरंट कलरचे मिळतात. समजते का. चला मायनस करायचं काय म्हणतोय दॅट इज 5 दॅट इज 9 दॅट इज किती राहिले दॅट इज 5 and 6 राईट. तर हे होतील तुमचे 6 5 9 5 नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स. टोटल रिझल्ट्स आलेले आहेत तुमचे 7315. डिव्हिजन होत असेल तर द्या. 5 5 होत आहे बघा 5 1 जा 5 3 जा 5 1 जा 5 9 जा 5 1 जा 5 4 जा 5 6 जा 5 3 जा असं काही मिळतं का. 1 3 1 9 1 4 6 3. ऑप्शन नंबर बी व्हायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शन नंबर बी. इकडे काय रे ऑप्शन नंबर ए बोलतोय शुभम ते 720 जे तुम्ही काढून ठेवलं आहे ना ते कशाचा आन्सर होईल की ते डिफरंट कलर्समध्ये असतील तरचा आन्सर होईल राईट. इथे नॉट इन डिफरंट कलर बोलत आहे तर हे असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. ओके येस ऑप्शन नंबर बी येस. चलो फटाफट नोट करो समोर जाऊया. याची सुद्धा प्रॅक्टिस आता खूप झालेली आहे आपली बरं का. हे आता वारंवार याला ते गोटत बसू नका. 7 into 6 into 5 डिव्हिजन 6 इन्स्टंट पटकन डोक्यात तयार झाली पाहिजे ती. त्यासाठी मी तुम्हाला प्रॅक्टिस दिली होती पहिल्याच दिवशी केली असेल प्रामाणिकपणे
आणि जर परफेक्ट झालं असेल तर पुन्हा एकदा 2-3 वेळेस जर केली असेल तर डेफिनेट लवकर उत्तर तयार होईल. आणि कटिंग सेटिंग तर फटाफट व्हायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन वगैरे हे सर्व काही आपण ऑलरेडी शिकून चुकलेलो आहे, राईट ना. कोणाचे असे डोळे पाडायला नको की अरे मल्टिप्लिकेशन कसं केलं, राईट ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. अ बॉक्स which has 4 blue, 5 black, 7 green and 4 pink. याचे पण 4 वेगवेगळे बॉल दिले. If 4 balls are taken out, what is the probability of choosing both the balls are either pink or black? or ची कंडिशन आहे बरं का, or either pink, either pink or black. आणि शिल्लक राहिलेले जे दोन आहेत ते 2 balls are taken from randomly. randomly लक्षात घ्या. randomly means without replacement, right? Let's solve fast. प्रोबॅबिलिटी काढायची आहे म्हणजे टोटल रिझल्ट तर काढावा लागेलच. काढा टोटल रिझल्ट. चला रे ऑनलाइनर्स फास्ट फटाफट पेन चालवा. क्वेश्चन क्लिअर दिसत नसेल झूम इन झूम आउट सांगत चला. सर्व थोडेसे मेन्स टाईपचे क्वेश्चन्स दिसत आहेत बरं का. थोडे मोठ्या लेंथमध्ये प्रीला नसतात इतके मोठे क्वेश्चन्स. प्रीला एकदम साधे सोपे क्वेश्चन असतात. बट हे करता येत असतील तर प्रीचे सहज होतील तुम्हाला सॉल्व करता. चला एवरीबडी पुढे. समीर माझी वाट बघतो काय बेटा, मी सॉल्व करून देईल तर नाही. मी पण इथेच बघतोय. चलो चलो फास्ट. चला ऑनलाइनर्स एनीबडी आलं का रे कोणाचं उत्तर? टोला न मारता, टोला मारू नका. चलो ऑन बोर्ड. टोटल किती आहे? दॅट इज 4 प्लस 5 9 9 प्लस 7 दॅट इज 16 16 प्लस 4 दॅट इज 20. किती काढायचे आहे? 20 पैकी 4 काढायचे आहेत. मीन्स 20 19 18 अँड 17 डिव्हिजन 24 राईट. 6 6 ने दॅट इज 3/4 4 5 जा 5 19 जा 95 into 17 3 जा I think 51 right ना. that is 45 25 34 and 5 5 4 8 4. हे आले का टोटल रिजल्ट्स? टोटल रिजल्ट्स आलेत. कंडिशन काय बोलते आहे? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ चूजिंग बोथ द बॉल्स आर आयदर पिंक और ब्लॅक. और ची कंडिशन आहे की पहिले जे दोन काढेल ना तो ते दोन्ही पिंक असायला पाहिजे किंवा दोन्ही ब्लॅक असायला पाहिजे. पिंक किती आहे तुमच्याकडे? 4 म्हणजे ते 4 पैकी 2 असायला पाहिजे किंवा ब्लॅक किती आहेत? 5 पैकी 2 असायला पाहिजे. क्लिअर आहे काय? और एडिशन पहिले 2 जो काढेल ते दोन्ही पिंक किंवा ब्लॅक असायला पाहिजे. अँड अगेन और मीन्स अगेन एडिशन जे 2 बॉल्स आहेत आर टेकन आउट रॅन्डमली. रॅन्डमली मीन्स व्हॉट की 2 बॉल्स तर ऑलरेडी निघून गेलेत ना. टोटल किती होते तुमच्याकडे? 20. त्यापैकी हे 2 बॉल्स तर निघून गेलेत ना. राहिले किती? म्हणजे शिल्लक जे 2 आहेत ते 18 पैकी 2 घ्यावे लागतील. रिप्लेसमेंट नाही आहे. रॅन्डमली मीन्स निघालेत. क्लिअर आहे? चला काय म्हणते बघा जरा. 6 प्लस दॅट इज 10 प्लस 17 9 जा आय थिंक 153 प्लस 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 रे मस्त राईट. काय म्हणते ॲडिशन बघा.
That is 163 plus 6, 169 हे टोटल तुमचे नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स अँड टोटल नंबर ऑफ रिझल्ट्स 4845 असं मिळतं का रे पुढं ऑप्शन नंबर सेकंड. नाव इट इज क्लिअर. इकडे ऑनलाइनर्स यस पहिले दोन बॉल पिंक किंवा ब्लॅक होतेच तर तिथं दोन निघाले ना रँडमली बोलताय राहिले तुमच्याकडे 20 पैकी फक्त 18 बॉल्स त्याला सिलेक्ट करणे राईट ना रे. वैभव की पियुष काय समोरच्या बाजूला अनिकेत नाव लक्षात राहत नाही काय करा आपलीच लक्षात राहतात कोणी त्याचा मास्तर. चला क्लिअर आहे. येस येस ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी. चले नेक्स्ट. चलो नेक्स्ट. On tossing 6 unbiased coins together, what is the probability of more tails than heads? असाच काहीतरी क्वेश्चन पहिलाच केला राईट. आता तर चुकायला नको. लेट्स सॉल्व फास्ट. मग अशी 5 होते आता 6 आहेत. यावेळेस टेल जास्त यायला पाहिजे. मोर टेल्स दॅन हेड्स. चलो ऑनलाइनर्स पटकन शो करा रिजल्ट. चलो एनीबडी ऑफलाइनर्स पैकी ऑप्शन नंबर सी means 11/32. ओके ऑप्शन नंबर सी. चला पुन्हा आपण चलो जास्त वेळ नाही आपल्याकडे. टोटल 6 आहेत मीन्स 2चा पॉवर 6 हे होतील टोटल किती मिळतोय. दॅट इज ॲक्च्युअली 64. तुम्हाला टेल्स जास्त पाहिजे 6 तर 6 टेल्स आले 6चा 6 आहे तरी चालेल. तर 6 हेड्स घेण्याची गरज नाही. टेल जास्त पाहिजे ना. समजा 5 टेल्स आले आणि 1 हेड आला तर हा सुद्धा चालेल आपल्याला. टेल जास्त आहेत. 4 टेल्स आले आणि 2 हेड्स आले हे सुद्धा येतील आपल्याला राईट. 3 टेल्स आले आणि 3 हेड्स आले हे घेता येईल का. नाही तुम्हाला टेल्स जास्त मीन्स 6 पैकी एक तर 6 सिलेक्ट करणे आहे 6 पैकी एक तर 5 सिलेक्ट करणे आहे और 6 पैकी एक तर 4 सिलेक्ट और मध्ये और मीन्स राईट. चला 6 पैकी 6 म्हणजे 1 दॅट इज 6 दॅट इज 15. 15 आणि 6 21 आणि 1 22 हे टोटल नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स तयार झाले. डिव्हिजन टोटल नंबर किती आहे दॅट इज 64. तर प्रोबॅबिलिटी अशी तयार होत आहे. 2 ने डिव्हिजन केलं तर 11/32 हे असायला पाहिजे ऑप्शन नंबर 30. मग अशी असाच एक क्वेश्चन झाला ऑलरेडी. 5 पॉईंट्सचा होता हा 6 पॉईंट्सचा 7 पॉईंट्सचा असेल तर 2चा पॉवर 7 करा दॅट इज 128 टोटल नंबर ऑफ रिझल्ट्स. सेम प्रोसेस. चला इकडे जस्ट 11/32. शुभम अनिकेत ऑप्शन नंबर सी. क्लिअर आहे रे पक्का. चलो नेक्स्ट. बॅग ए कंटेन्स 7 रेड बॉल्स X ग्रीन बॉल्स. ओके ग्रीन बॉलची संख्या दिलेली नाही आहे असा पण एक क्वेश्चन कधीतरी आपण केला होता तिथे दिली नव्हती आणि मग त्याला आधी फाइंड आउट केलं होतं आठवतं का. मग त्यानंतर त्याला सब क्वेश्चन ॲड केला होता त्याला सॉल्व्ह केला होता तर आधी तर एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल असं मला वाटतं इथे. ॲड 5 येलो बॉल्स. द प्रोबॅबिलिटी टू पिक ग्रीन बॉल green means X. Green ball at random is 12/5. Another bag एक दूसरी पुन्हा एक बॅग आहे B contains
x minus 3 red ball, x minus 4 yellow ball and 6 green balls. If 2 balls are picked one after the other from bat random, then what is the probability for the balls to be red? क्वेश्चन पाहूनच 95% स्किपच करतील, राईट. चला दिला थोडासा वेळ, बघा तर काय म्हणू शकतो. लेट्स ऑफ आधी तर त्या एक्सची प्रोबॅबिलिटी शो करा 2/5. तर एक्सची व्हॅल्यू मिळेल, राईट ना. एक्सची व्हॅल्यू मिळाली तर मग बॅग बी तयार करा, जिथे जी काही व्हॅल्यू मिळेल त्यातून 3 मायनस करून रेड, 4 मायनस करून येल्लो अँड सो ऑन. आणि मग ही जी कंडिशन दिली आहे त्याला सॉल्व करा. मेन्स टाईपचे थोडेसे किचकट टाईपचे क्वेश्चन्स आहेत, बट हे करता आले तर प्री टाईपचे तर सहज एकदम साधे सोपे साडासाठ टिक करण्याचा येत असते. चला घ्यायचं का बोर्डवर. एक्सची व्हॅल्यू काढायलाच तुम्हाला आधी सर्वच असतं. बरं, एक्सची व्हॅल्यू काढायसाठी त्याने कंडिशन काय दिली आहे, तर प्रोबॅबिलिटी टू पिक अ ग्रीन बॉल. आता ग्रीन बॉल किती आहे तुमच्याकडे, याची प्रोबॅबिलिटी काढली. टोटल नंबर खाली लिहितोय आणि ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स ते वर लिहू. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रीन बॉल बोलतोय जो आहे एक्स, आणि टोटल नंबर आपण खाली लिहितो. तर टोटल नंबर मीन्स एक आहे 7 रेड बॉल्स, दुसरा आहे एक्स बॉल्स आणि तिसरा आहे 5 बॉल्स. या तिघांची ॲडिशन म्हणजे टोटल, राईट ना. मीन्स 5 प्लस एक्स प्लस हा 5 प्लस एक्स प्लस 7. तर ही होईल त्याची प्रोबॅबिलिटी. टोटल नंबर खाली आणि ज्याची प्रोबॅबिलिटी काढली त्याचा नंबर आपण वर लिहितो. मीन्स नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स इक्वल टू 2/3 आहे, सॉरी 2/5 आहे, राईट. एक्सची व्हॅल्यू मिळेल इथे, दॅट इज 5x, राईट. हा 2x मायनस इकडे येईल तर मायनस येईल, मायनस 2x इक्वल टू 7 प्लस 5 दॅट इज 12 into 2 24, दॅट इज 3x इक्वल टू 24. तर x इक्वल टू काय मिळेल, काय एक्सची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता बॅग बी तयार करणार तुम्हाला. बॅग बी, चला बॅग बी तयार करू. जिथे बॅग बी मध्ये काय बोलतोय, बॅग बी कंटेन्स x minus 3 रेड बॉल. तर रेड बॉल x minus 3 मीन्स 8 minus 3 दॅट इज 5 होतील, राईट ना. बॅग बी कंटेन्स x minus 3 रेड बॉल. x ची व्हॅल्यू आहे फक्त 8 minus 3 मीन्स 5 रेड बॉल होतील, राईट. देन कोणता येल्लो बॉल, येल्लो किती बोलतोय x minus 4. तर 8 minus 4 दॅट इज 4 येल्लो बॉल्स होतील. अँड ग्रीन बॉलचा नंबर दिलेलाच आहे इथे, ग्रीन इथे आहे 6. क्लिअर आहे काय इथपर्यंत. आणि इथून तो बोलतो आहे इफ 2 बॉल्स काढणे आणि प्रोबॅबिलिटी आहे मीन्स 5 प्लस 4 9, 9 प्लस 6 15 पैकी 2 काढू, राईट. जो होता आहे आय थिंक 105 57 हे मिळतं तुम्हाला टोटल नंबर ऑफ रिजल्ट्स. असंच येईल ना, 105 टोटल नंबर ऑफ रिजल्ट्स. आणि नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स काढायचे कंडिशन ही दिली आहे. देन व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी फॉर द बॉल टू बी रेड. ते जे दोनच्या दोन्ही बॉल आहेत ते कोणते असायला पाहिजे, रेड. रेड किती आहे तुमच्याकडे 5. तर 5 पैकी 2 म्हणजे 10 हा तुमचा नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट. दोन्ही रेड पाहिजे ना, रेडच घेऊ ना. मीन्स तुमची प्रोबॅबिलिटी काय आहे, tan बाय किती आलं तिकडे 105 आहे का. बरं डिव्हिजन केलं आहे 5 ने, मीन्स 2/21 शोधा. क्वेश्चन समजलाय की स्किप झालाय असा वरून. चला इकडे मेन्शन 2/21. येस अनिकेत, ऑप्शन नंबर बी अनिकेत. यस शुभम 2/21. आधी तर एक्सला फॉर्म करावं लागेल, त्याच्याशिवाय क्वेश्चनच जनरेट होणार नाही समोरचा. वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन समजले आहेत बरं का आज, बट याच्यापासून खूप काही शिकायला मिळेल तुम्हाला. याच्याशी रिलेटेड छोटेसे क्वेश्चन तुम्हाला प्रीमध्ये येतील. हे तर मोठ्या टाईपचे क्वेश्चन आहेत, हेच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. एका कठीण प्रश्न प्रीला पडत नाही. फटाफट नोट करा. हे जे इक्वेशन जे तयार होतं ना, याला लांब लचक वाढवू नका, तिथल्या तिथे सॉल्व्ह करत चला, होतं सॉल्व्ह. तर मग याची बेरीज करू 12 प्लस एक्स, पुन्हा थर्ड लाईनमध्ये मग त्याला तिकडे कन्वर्ट करू, 5ला तिकडे, फोर्थ लाईनमध्ये मग या दोघांची सबट्रॅक्शन करू. 3x इक्वल टू 24. 5व्या रांगेत तो मिळेल x इक्वल टू 8. असं होतो नका, यू आर नॉट अ लिटिल किड्स एनिमोर. इंग्रजी हां
लहान राहिलेली नाही आहे तुम्ही. पटकन झाले इक्वेशन तयार की तिथे सॉल्व्ह व्हायला पाहिजे. चला नेक्स्ट. स्टोरी येईल की नाही आज? चलो अगेन. 6 red, 4 white, 2 black and 5 purple. त्यापैकी 4 marbles are taken at random. What is the probability that 1 is black and 1 is purple? बरं, रॅन्डम हा शब्द वापरला बरं, माहिती आहे ना? तर हा 1 ब्लॅक आणि 1 पर्पल काढल्यानंतर टोटल किती राहतील त्याच्यापैकी घेणे आहे. ओके ओके, लेट्स सॉल्व. सोडवा. चला, आलं का कोणाचं उत्तर? सहा आणि 4 10 आणि 2 12 आणि 5 17, टोटल तर 17 आहेत. त्याच्यापैकी 4, तर टोटल रिझल्ट तयार होईल काहीतरी. चला इकडे ऑनलाईनर्स, आला का कोणाचा आन्सर? सर टोटल तयार करायलाच वेळ लागते. काय आन्सर येईल? चलो इकडे बोर्डवर 6 4 10 आणि 7 17, 17 पैकी किती रे? 4. 17 16 15 and 14, डिविजन 24, राईट. 2 जा 3 जा 5 जा होता है 34 आणि हा किती झाला आहे? 70 0 28 23. हे टोटल रिझल्ट झाले का? राईट. बघा क्वेश्चन काय बोलतोय की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट 1 इज ब्लॅक. एक ब्लॅक पाहिजे. 1 इज ब्लॅक. ब्लॅक किती आहेत? 2 पैकी 1. अँड म्हणजे गुणाकार. 1 इज पर्पल. पर्पल किती आहेत? 5 पैकी 1. हे तर पाहिजेच, बट त्याला 4 बॉल्स सिलेक्ट करले, त्यापैकी हे 2 तर निघाले आणि रॅन्डमली बोलतोय तो. टोटल 17 होते, 2 निघाले, राहिले किती? तर 15 पैकी 2 घेणे आहे तुम्हाला. तर यांच्यापासून जे काही रिझल्ट मिळेल ते नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट तुमचे आहेत ना. 2 × 5 × 15 7 जा 105 मीन्स 1050 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1050 हे मिळेल तुम्हाला नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स. प्रोबॅबिलिटी काय बोलते? 1050 फेवरेबल वर आणि 2380 टोटल नंबर्स रिझल्ट. 0 0 कॅन्सल आउट. पुन्हा कशाने होत आहे का? बरं, रिड्युसिंग आहे इथे. 3 3 ने डिव्हिजन होत आहे बरं का. पुन्हा 7 7 ने पण होत आहे. आय थिंक 7 ने 21 नाही होणार. 7 7 ने रिड्यूस करूया. दॅट इज 7 1 जा 7 5 जा, राईट. 7 3 जा 7 4 जा, असं काही मिळतंय का? ऑप्शन नंबर 3. समजतायत क्वेश्चन्स? हो सर समजतायत, बट याला रिपीट कराल तर समोर एखाद्या वेळेस परीक्षेत आली तर करता येईल बरं. तुमच्याकडे PDF तर पोहोचेलच, नंतर पोहोचतं ना ते झाल्यानंतर PDF रिपीट करणे आहे त्याला. जर नसेल आला आन्सर यस. ऑप्शन नंबर C अनिकेत. बरं, तुमच्यापैकी कोणाचं होतं का C? ना, नो सर. बरं, क्वेश्चन नंबर 10 इथे होता बरं का, स्किप करायचं आहे.
आठवण करून द्या काहीतरी जेव्हा पण तो विनाकारण तडपडत राहू. क्वेश्चन नंबर 10ला स्किप करायचा आहे, तुम्हाला सांगायचं राहून गेलं आहे. आठवण आता नाही ना तुझं. चला सोडवा मग. समोर काहीतरी आहे पुन्हा टेस्ट आहे ही. सर्व मी सोडून देणार नाही, तुम्हालाच ट्राय करून करणे आहे. सोडवा पुन्हा. 3 मेन्स 4 वुमेन्स अँड 2 चिल्ड्रन्स आहेत. 4 people are to be chosen to form a committee. चौघांची कमिटी तयार करायची आहे. तर टोटल रिझल्ट तुमचे पटकन निघाले असतीलच आतापर्यंत. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कमिटी contains at least one each of men, women and children. या अजून गुंता केला त्याने. सोडवा की ॲटलिस्ट 1 वुमेन पाहिजे, 1 मेन पाहिजे आणि 1 कोण आहे तिसरा चाइल्ड पाहिजे. ॲटलिस्ट जास्तीत जास्त किती पण चालतील, हरकत नाही. काय आता कसं पुन्हा गोंधळ. कळाले इकडे पण ऑनलाईनवाले कसे तयार करणार नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स. तिघांसाठी पण ॲटलिस्ट 1ची कंडिशन आहे अँड 4 पीपल सिलेक्ट करायचे आहेत. कशा पद्धतीने होते लई टफ पेपर आहे आजचा ना, कठीण. बी ऑप्शन नंबर बी 12/21. ओके आएगा कहीं पॉसिबल रिजल्ट. ऑप्शन नंबर बी सेकंड. ओके 3 मेन्स 4 वुमेन्स अँड 2. 3 आणि 4 7 आणि 2 9. 9 पैकी किती? दॅट इज 4 राईट. 9 into 8 into 7 into 6 डिविजन 24. 24 2 जा 63 into 2. That is 126 हे आहे टोटल नंबर ऑफ रिझल्ट्स राईट. चला समोर बघूया. समोर काय 4 people are to be chosen to form a committee. What is the probability that the committee consists at least 1 each of men, women and children. चल ॲटलिस्ट या मेन पैकी ॲटलिस्ट 1 घेऊया. 3 पैकी 1 राईट. आणि याच्यापैकी पण एक घेऊया. 4 पैकी 1. तुम्हाला 4चं सिलेक्शन करायचं आहे तर मग याच्यापैकी 2 घ्यावे लागतील तुम्हाला राईट. 2 पैकी 2 राईट. और ॲटलिस्ट 1 बोलतोय म्हणजे या मेनला 3 पैकी 2 घेता येतील. याला जर घेतलं तर हा 4 पैकी 1 घ्यावा लागेल आणि हा 2 पैकी 1 राईट. तो ॲटलिस्ट 1 बोलतोय. 1 पेक्षा खाली नाही म्हणजे 0 यायला नको. 0 यायला नको कुठेच राईट. मी इथे मेनला 3 पैकी 1 आणि 3 पैकी 2 घेतले. थोडं जर व्यवस्थित लक्ष द्या तर हे चाइल्ड सुद्धा 2 पैकी 2 आणि 2 पैकी 1 झालेत. बट थर्ड सेकंड वुमेन हे मात्र एकच झालेत. तर यांना मी 4 पैकी 2 घेतले या वुमेन्सला. तर याला मला 3 पैकी 1 घ्यावं लागेल आणि याला पण 2 पैकी 1 घ्यावं लागेल. 0 तर घेता येणार नाही कारण ॲटलिस्ट पण आहे. याच्याशिवाय पुन्हा चौथा पर्याय तयार होणार नाही. बघा सर्व ॲटलिस्ट 1 आलेले आहेत. मॅक्झिमम 2 पण आलेले आहेत काही राईट ना. जर मी याला 3 घेईल तर यांच्यापैकी एकाला 0 घ्यावं लागेल मला, जी माझी कंडिशन चुकेल. घेता येणार नाही. दॅट्स वाय हे 3 तुमचे तयार होतील नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स ऑर मध्ये. दॅट इज 3 into 4 into 1 राईट ना. मीन्स किती द्यायचे इथे काय तयार होईल. दॅट इज अगेन 3 into 4 into 2 किती आले 24
that is 6 into 3 into 2 clear आहे 36 total number of favorable results किती that is 2 72 right total results आहेत 126 तर 72 by 126 काय तयार होत आहे 6 ने रिड्यूस केलं तर 6 12 जा 6 2 जा 1 जा पुन्हा 3 ने रिड्यूस केलं तर 4 by 7 असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर अच्छा ऑप्शन नाही आहे हा तुम्हाला ऑप्शन आहे 12 by 21 त्याला रिड्यूसच केलं नाही त्याने ॲक्च्युली असं नसेल बरं का परीक्षेमध्ये याला ऑप्टिमम लेवलपर्यंत रिड्यूस केलेलं असेल परीक्षेत बरं का तर तो 4 by 7च असेल परीक्षेत चला इकडे क्लिअर करा यस 12 by 21 12 by 21 क्लिअर दिलेली कंडिशन कशी ड्रॉ व्हायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे तरच क्वेश्चनचा आन्सर मिळेल चलिए नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 होता ना हाँ त्याला स्किप करणे चला स्किप क्वेश्चन नंबर 11 अगेन तसंच काहीतरी देर आर 4 ब्लॅक बॉल्स अँड 6 व्हाईट बॉल्स 2 बॉल्स आर ड्रॉन 1 by 1 विदाउट रिप्लेसमेंट आहे ना लक्षात सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द बॉल्स आर सेम इन कलर दोन्ही पद्धतीने करता येईल ना करा कसं करणार दोन्ही सेम असायला पाहिजे 7 by 15 ऑप्शन नंबर डी डी ओके चला इकडे ऑनलाईनच फटाफट ऑप्शन नंबर डी 7 by 15 चला रे बाकी देर आर 4 ब्लॅक 6 म्हणजे टोटल झाले 10 टोटल काढून घेऊया 10 पैकी 2 मीन्स 45 2 balls are drawn 1 by 1 without replacement. What is the probability that the balls are same in color? Same in color means एकतर ते ब्लॅक असायला पाहिजे किंवा व्हाईट असायला पाहिजे तेव्हाच बोलू ना आपण सेम इन कलर म्हणजे एकतर ते 4 पैकी 2 असायला पाहिजे ब्लॅक किंवा 6 पैकी 2 असायला पाहिजे तर नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स तयार होतील 4 पैकी 2 म्हणजे 6 पैकी 2 म्हणजे ते झाले टोटल 21 हे झाले नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स प्रोबॅबिलिटी बोलते आहे फेवरेबल रिजल्ट्स वर आणि याला मीन्स 7 by 15 यायला पाहिजे यस 7 by 15 ऑप्शन नंबर डी चला इकडे यस 7 by 15 शुभम अभिजित ऑप्शन नंबर डी अनिकेत ऑप्शन नंबर डी व्हेरी गुड चलो नेक्स्ट हाउ मेनी 7 डिजिट नंबर्स सोपा सा प्रश्न घ्या एकदम फ्रीचा कॅन बी फॉर्म बाय युजिंग हे जे काही डिजिट्स दिले आहेत त्यांच्यापासून काढा काढा दिले 1 2 0 2 4 2 आणि तिकडे कॉर्नरला 4 तो इकडे दिसतोय 4 बरं का एक लपलेला इकडे सोडू नका त्याला बघून ठेवा 7 डिजिटचा नंबर फॉर्म करणे आहे किती पद्धतीने तयार होईल सोपा प्रश्न नाही आता याच्यापेक्षा काय सोपं पाहिजे तुम्हाला फोर 20 आहे का ऑप्शन मध्ये आहे किती रे 420 ओके इकडे अनिकेत 360 बोलतोय
ओके, वेगवेगळे आहेत आन्सर्स. चला एव्हरीबडी अगेन. इतक्या वेळेस तर असे 4-5 क्वेश्चन होऊन जायला पाहिजे होते. हां किती तुझं 420 ना, 420. ओके. इकडे अभिजित 720. ओके, सर्व वेगवेगळे येते. काय करा पुन्हा कोणी ऑफलाईनर्स 420 420 7 डिजिटचा नंबर ड्रॉ करना है. 1 2 3 4 5 6 7. राईट. मला या प्लेससाठी किती चॉईसेस आहेत? 6. किती आहे? 7. कोण कोण बोलत आहे? सुरुवातीला 0 घेता येईल का मला? नाही घेता येईल का? नाही. मग किती चॉईसेस आहेत? मग या प्लेससाठी किती चॉईसेस आहेत? पुन्हा 6 राहतील, कारण आता मला इथे 0 घेता येईल. मग 5 4 3 2 1 असे होतील ना. राईट ना? क्लिअर आहे का यांचं मल्टिप्लिकेशन? आणि पुन्हा जर तुम्हाला काही आठवत असेल की रिपीट जे झालेले असतील त्या फॅक्टोरियलने डिव्हिजन करू. काय काय रिपीट आहे? 2 2 2 3 टाइम्स आहे, 3 फॅक्टोरियल. 6 पुन्हा काय रिपीट आहे? 4 4 रिपीट आहे 2 टाइम्स, दॅट इज 2 फॅक्टोरियल 2. 6 6 कॅन्सल आउट, दॅट इज 3 जा 3 5 जा 15 4 जा 60 180 180 इंटू 2 360 असायला पाहिजे नंबर ऑफ वेज. काय सोपं पाहिजे पुन्हा यापेक्षा? कसं रे? काय चुकलं? 0 येणार नेक्स्ट. अरे 0 जर सुरुवातीला घेईल तर तो 7 डिजिटचा नंबर होणार नाही ना. समजा 0 मी असा घेईल 0 1 2 3 4 5 6 हे 7 डिजिट आहे. बट हा खरंच 7 डिजिटचा नंबर होईल का? आता 6 डिजिटचा होईल ना. दॅट्स वाय 0 सुरुवातीला. अरे 2-3 प्रश्न ऑलरेडी सॉल्व्ह करून चुकलेला आपण प्रॅक्टिस सेटमध्ये. 0 सुरुवातीला घेता येणार नाही, कारण त्याच्याने फक्त 6 डिजिटचाच नंबर फॉर्म होईल. आपल्याला 7 डिजिटचा फॉर्म करायचा आहे. राईट ना? चला क्लिअर आहे? नॉट 420 वृषाली, इट मस्ट बी 360 ओनली. यस शुभम 360 आणि 360. क्लिअर? काही डाऊट आहे का? क्लिअर करा. मी आहे तेव्हा मी विचारलं तर काही नाही, आपसापसातच विचारले. हा कसं रे कसं रे ते. चला नेक्स्ट. dice, 2 dice throw simultaneously. What is the probability of getting 2 numbers whose product is even? चला काय आता पुन्हा अजून सोपा प्रश्न. त्यांचं प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन इवन नंबर मध्ये यायला पाहिजे. आता असं थोडंसं इमेजिन करूनही काढता येईल बरं का. ऑप्शन नंबर बी. बी और डी? डी. डी फॉर दिल्ली. 1/2. ओके. प्रोडक्ट इवन यायला पाहिजे तर ऑड इंटू इवन पण इवन होतो बरं का, जे तू मिस केलंय. हां आलं लक्षात? सर्व इवन वाले 6 6 6 घेतले ते झाले 18. असंच केलं तू. 18/36 1/2. चुकलं ना राजा. त्याशिवाय 1च्या सिरीजमध्ये 3 येतील ना इवन नंबर, 3च्या सिरीजमध्ये 3 इवन नंबर्स येतील, 5च्या सिरीजमध्ये पण 3 इवन नंबर्स येतील. 2 4 6 2 4 6 2 4 6 तर ते 3 3 3 किती झाले? ते 9. 18 + 9 किती झाले? 27. 27/36. मी बोललो तुम्हाला असं लॉजिक ओरली पण काढता येईल त्याला. 27/36 नॉट 1/2. शुभम प्रोडक्ट त्यांचा केला ऑड इंटू इवन केलं तरी इवनच येईल ना. 3/4 यायला पाहिजे याचा आन्सर. समजलं नसेल तर इथे ड्रॉ करून देत आहे की 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6.
आता ड्रॉ करण्याची तर गरज नाही, इमॅजिन करूनच काढता येईल. प्रोडक्ट इव्हन आला पाहिजे, मीन्स इव्हन नंबरने कुणाला पण मल्टिप्लिकेशन केलं तर इव्हनच येईल. म्हणजे हे 6चा 6 इव्हन तयार करेल ना. इव्हन हे 6चा 6 इव्हन तयार करेल आणि हे सुद्धा 6 इव्हन तयार करतील मल्टिप्लिकेशन. इव्हन इंटू ऑड जरी केलं तरी इव्हनच येईल, राईट ना. हे झाले 18, राईट. याशिवाय ऑड नंबर पासून सुरुवात होणार आहे तर इथे एक तर इव्हन मिळेल ना तुम्हाला. 1 into 2 दॅट इज 2 इव्हन नंबर. 1 into 4 दॅट इज 4. 1 into 6 हे सुद्धा मिळतात इव्हन. तर असे इथे हे 3 पुन्हा मिळतील आणि हे 3 पुन्हा मिळतील, राईट ना. 5 6 30 इव्हन नंबर. टोटल तर 36 आहे. तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. 36 आहे. हे किती झाले टोटल? 27 मीन्स 3/4 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी. शुभम 3/4. येस. अनिकेत 3/4. काही अडचण नाही. चला मग समोर 13 झाले. लवकर संपू. 14-15 असतील किंवा 15च्या वर असतील. लेट्स सॉल्व देन. क्वेश्चन नंबर 14. पी अँड क्यू. सिटीना रिंग रिंग अरेंजमेंट शिकवली होती का तुम्हाला कधी? रिंग अरेंजमेंटचा एकही क्वेश्चन नाही झाला. ते रिंग अरेंजमेंट आहे विथ 10%. बरं, रिंग एक थोडंसं सांगतोय. रिंगमध्ये समजा 1 2 3 4 5 6 7 लोक असतील ना, तर याचं टोटल 7 आहे. टोटल 7 आहे. 7 - 1 फॅक्टोरियल होतं, बरं का. मीन्स 6 फॅक्टोरियल काउंटिंग होतं. रिंगचा एकही क्वेश्चन नाही झाला आपला. व्हायला पाहिजे होता सर्कलचा क्वेश्चन, पण नाही झाला. पण हे लक्षात ठेवा. तर मग यावरून क्वेश्चन सॉल्व करा. पी अँड क्यू सीट इन रिंग अरेंजमेंट विथ 10%. 10% तर आहे ते, प्लस ते 2 म्हणजे 12% आहेत. तर टोटल 12 असतील तर टोटल नंबर काय होईल तुमचा? 11 फॅक्टोरियल्स, राईट. अँड कंडिशन काय दिली? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट पी अँड क्यू विल सिट टुगेदर. पी अँड क्यू जर सिट टुगेदर असतील तर प्रोबॅबिलिटी काय? सर तुम्ही रिंग शिकवलं नाही बरोबर का? आम्ही नाही सोडवणार. इट्स नॉट फेअर. इंग्रजीत किती? 2/11. ओके. टोटल 12% आहे. चला याचा गुण सर्वांना देऊन देतो बरं का मी. एक गुण माझ्याकडून फ्री की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12% आहे. तर टोटल काय व्हायला पाहिजे त्याची? टोटल रिझल्ट त्याला -1 मीन्स 11 फॅक्टोरियल, राईट. इथे कंडिशन काय बोलते? पी अँड क्यू. समजा हे पी अँड क्यू आहेत. हा पी आहे आणि हा क्यू आहे आणि बाकीचे 10 हे एकत्र असतील. हे एकत्र असतील तर हे दोन जर एकत्र झाले आणि हे बाकीचे 10 म्हणजे आता टोटल किती झाले त्याचे? 11. टोटल 11 होतील ना. हे एकत्र यांना बसवलं तर जर हे टोटल एकत्र होतील तर आम्हाला फेवरेबल रिझल्ट काढायचे आहेत. तर हे टोटल 11 झाले तर 10 फॅक्टोरियल्स होतील. ते 11 मधून 1 मायनस करा, 10 फॅक्टोरियल. बट हे पी क्यू जे आहे ते 2 फॅक्टोरियल मध्ये बसतील असं गरजेचं नाही. पी इथेच असायला पाहिजे, क्यू इथेच असायला पाहिजे, क्यू इथे पण असू शकतो, पी इथे पण असू शकतो. तर हे 2 फॅक्टोरियल मध्ये बसलेले आहेत ना. तर हे झाले तुमचे नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट. प्रोबॅबिलिटी काढायची आहे, काढून घेऊया. हा 11 फॅक्टोरियल आहे. मीन्स 11 into 10 into 9 into 8 into 7 into so and so 10 फॅक्टोरियल्स. आणि हा 10 फॅक्टोरियल आहे इंटू हा 2 फॅक्टोरियल मीन्स 2. जिथे 10 फॅक्टोरियल कॅन्सल होते. काय शिल्लक राहिला आहे? 2/11. हेच आन्सर सांगितलं होतं ना स्वतः. 2/11. येस 2/11. शुभम अनिकेत. ऑप्शन नंबर ए. राव प्लीज. दोन घे. दोन संपल्या. 2 पुन्हा लागतीलच. जरा जास्तच बडबड होते आज. क्लिअर आहे? Thank you so much. Back content 12 white, 18 black. 2 balls are drawn.
in succession without replacement. What is the probability that first is white and second is black? काढा तर काय मिळेल? विदाउट रिप्लेसमेंट आहे, आठवलं काही? हा काढा. म्हणजे पहिला बॉल काढल्यानंतर ते टोटल किती 12 + 18 30 राहणार नाही, मग राहतील 29. हां, विदाउट रिप्लेसमेंट आहे, काढल्यानंतर तो रिप्लेस होणार नाही. बी, ऑप्शन नंबर बी. ओके, ऑप्शन नंबर बी. अनिकेत 36/145. शुभम व्हेरी गुड. ओके, विदाउट रिप्लेसमेंट आहे. टोटल 30 आहेत, त्याच्यापैकी पहिला जर व्हाईट काढला तर 12 निघतील, राईट. मग विदाउट रिप्लेसमेंट आहे तर ते 29च राहतील. 29 पैकी मग तो ब्लॅक बॉल काढावा लागेल. 18 काढा, आता तयार करून दिला आहे आन्सर. त्याचे आन्सर that is 2/5. 9 18 2 जा 36/29 5 जा 145. 36/145. ऑप्शन नंबर सेकंड. ओके, सो कसं. चले नेक्स्ट. चला क्लिअर करा इकडे ऑनलाइनर्स. येस अनिकेत, ऑप्शन नंबर बी 36/145. A single card is chosen at random from a standard. सोपासा प्रश्न आहे. कळा, किंग और क्लब. किंग और क्लब डिस्टन्स यायलाच पाहिजे. तो किती? सी. 13 + 3 16. 16/52 असं व्हायला पाहिजे, कारण 13 तुमचे क्लबचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक किंग आलेला आहे. शिल्लक राहिले 3 किंग्स. सॅम्पल एक्झाम्पलमध्ये घेतला होता असा क्वेश्चन. 52 तर आहेतच. किंग हा जो क्लब आहे, क्लब असा काहीतरी ना, हे तर 13 असतातच. यामध्ये एक किंग आलेला आहे, राहिले 3 किंग्स. 13 + 3 16 इथे असायला पाहिजे. 4 ने रिड्यूस केलं तर 4/13. ऑप्शन नंबर थर्ड सी. यस यस, ऑप्शन नंबर 4/13. यस, ऑप्शन नंबर सी. अनिकेत, शुभम व्हेरी गुड. थोड्याच्या समोर 16 झाल्या म्हणजे 20 असायला पाहिजे. अगेन तसंच काहीतरी घ्या, सोडवा. बॅक कंटेन 6 ब्लॅक 7 व्हाईट आणि 5 ब्लू. 3 चॉईस सिलेक्ट करायचे आहेत. रँडम to probability that all of them are bluish. याला पण दोन्ही पद्धतीने करता येईल, हरकत नाही. कुठली पण पद्धत वापरा, उत्तर तेच येईल. सर्व दिली पाहिजे. 5 ब्ल्यू आहेत, त्याच्यापैकी 3 ब्ल्यू दाखवून द्या. स्टँड आणि टोटल काय मिळतं ते बघा. ऑप्शन नंबर बी 5/4. तर दोन्ही पद्धतीने करता येईल, हरकत नाही. बट तुमच्यापैकी कोणी असं असायला नको की 2 पद्धत कोणत्या सर. मीन्स रँडम बोलताय तर असं पण करता येईल. 6 आणि 7 13 आणि 5 18 पैकी 5, मग 17 पैकी 4, मग 16 पैकी 3 असं घेतलं तरी आन्सर येईल. किंवा टोटल त्यांची काढा. टोटल रिझल्ट काय मिळत आहे? 6 आणि 7 13 आणि 5 18 पैकी 3 18 17 16 डिव्हिजन 6, राईट. दॅट इज 3 जा, दॅट इज 51. 16 1 जा 16
81 राईट ना. टोटल रिझल्ट सर्वचा सर्व ब्ल्यू असायला पाहिजे. ब्ल्यू किती आहे टोटल 5. 5 पैकी 3 ब्ल्यू असायला पाहिजे हे म्हणतात 10. नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट 10. टोटल नंबर 816 ही झाली प्रोबॅबिलिटी. अच्छा 2 ने रिड्यूस केलेलं आहे होत आहे 408. 5/408 राईट. किंवा दुसरा वे सांगू ना 2 वे रॅन्डमली आहे ना तो. टोटल 18 पैकी तर 5 आधी निघतील. मग राहिले किती 17 पैकी किती राहतील ते 4 निघायला पाहिजे. मग 16 पैकी 3 निघायला पाहिजे राईट. त्यांना मल्टिप्लिकेशन करा हे जास्त पुढे. ओके चला नेक्स्ट. स्कोर तर आज विचारूच नका सर तुम्ही आम्हाला. असं मनातल्या मनात विचार करून घ्या. चला हवी 3 डिजिट्स नंबर कॅन बी फाउंड बाय युजिंग सोपा घ्या. त्याच्यापेक्षा काय सोपं पाहिजे पुन्हा कळा. 3 डिजिटचे किती नंबर तयार होतील 0 2 4 6 7 यांच्यापैकी काय नंतर लागेल का. 1 2 3 0 तर सुरुवातीला घेता येणार नाही कारण 0 घेतल्यावर 3 डिजिटचा तयार होणार नाही. मग किती चॉईसेस आहेत. सेकंड 0 घेता येईल मीन्स 4 चॉईसेस. हा 3 दॅट इज 48 व्हायला पाहिजे. या तिघांचं मल्टिप्लिकेशन इट माइट बी ऑप्शन नंबर 3. सर्वांना 1 गुण मिळाला राईट. चलो नेक्स्ट. काय होत आहे 3 कार्ड्स आर ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ कार्ड्स ॲट रॅन्डम. बरोबर 52 पैकी 3 टोटल नंबर ऑफ रिझल्ट्स. कंडिशन काय व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट दे कन्सिस्ट ऑफ 2 डिफरंट कलर्स. गुंता काढा 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 काढा. दोन्ही डिफरंट कलर्स असायला पाहिजे. 2च कलर्समध्ये आहेत ना आपल्याकडे ब्लॅक अँड रेड. पण दोन्ही डिफरंट असायला पाहिजे तर कसं काढणार त्याला. आणि त्यामध्ये पण 3 कार्ड्स काढायचे. कसं काढणार हाऊ इट इज पॉसिबल. चला रे ऑनलाईनच कळा तर आन्सर. ऑप्शन नंबर बी अनिकेत. ऑप्शन नंबर बी 13/17. ओके चला बघायचं मोड करे. आलं का रोहित ना. टोटल आली असेलच 52 पैकी 3 काढणे मीन्स 52 into 51 into 2 राईट. डिव्हिजन 3 with 6. 2 ने रिड्यूस केला दॅट इज 26. 3 ने रिड्यूस केला दॅट इज 70 राईट. राहू द्या असंच गुणाकार नाही करू. गुणाकार करून अजून वेळ आहे कारण समोर कटिंग शटिंग करावी लागेलच. सध्याचं राहू द्या असं ठीक. चला नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स काढूया. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट दे कन्सिस्ट ऑफ 2 डिफरंट कलर्स. ते जे 3 इथं येणार ना कार्ड जे ड्रॉ करणार आहेत ते दोन्ही डिफरंट कलरचे असायला पाहिजे. तर तुमच्याकडे रेड किती कलरचे आहेत. सॉरी रेड कलरचे किती आहेत उलट झालं 26 आणि ब्लॅक आहे 26 राईट. जे 3 कार्ड्स काढायचे आहेत ते तिन्ही कार्ड्स मीन्स डिफरंट कलरचे असायला पाहिजे. बट डिफरंट कलर आपल्याकडे 2च आहेत राईट ना रेड अँड. जर मी 26 पैकी 2 घेतले आणि या
रेड पैकी आणि 26 ब्लॅक पैकी एक घेतला तर झाले का 3 कार्ड्स डिफरंट कलरमध्ये आले का? किंवा और मी या 26 ब्लॅक पैकी 2 घेतले अँड या रेड पैकी एक घेतला, याशिवाय तिसरा पर्याय माझ्याकडे तयारच होणार नाही डिफरंट कलरमध्ये घ्यायला, राईट ना? और मीन्स ॲडिशन. तर याच्यापासून प्रोड्यूस होईल तुम्हाला नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स, राईट? काढा काय म्हणताय? चला इथपर्यंत सांगितलं, आता काढा नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स. हा जो काही मिळेल त्याला मल्टिप्लाइड बाय 2 करा, दोन्ही सारखेच दिसतात. काढा पटकन, काय म्हणतोय? अच्छा याचं मल्टिप्लिकेशन इतकं कमी कसं? चला 26 पैकी 2 मीन्स 26 into 25 division 2 means cancel out करा 13 into 25 I think 325 into हा 26 राईट आणि हा तर सारखाच दिसतोय, तर याला ॲडिशन म्हणजे याला मल्टिप्लाइड बाय 2 करून घेऊ, राईट ना? किती होत आहे? 26 into 325 into 2. चला आपण याला सॉल्व न करता हा नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट लिहून घेऊ, कटिंगमध्ये कामात असतील, राईट? मीन्स प्रोबॅबिलिटीमध्ये फेवरेबल रिझल्ट 325 into 26 into 2 अँड टोटल नंबर ऑफ रिझल्ट किती आहेत? 26 into 17 into 50. खाली लिहू ना, कुठे कुठे काय डिव्हिजन होतं का बघा. हा 26 आणि 26 कॅन्सल आउट होईल. पुन्हा 25 ने यांच्यात जर रिड्यूस केलं तर हा मिळत आहे 13 आणि हा मिळत आहे 2, राईट? हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट होईल. आता काही राहिलं का? दॅट इज 13/17. 13/17 ही असायला पाहिजे तुमची प्रोबॅबिलिटी. ऑप्शन नंबर सेकंड. दोन वेगवेगळे कलर्स त्याच पद्धतीने तयार होतील, त्याच्याशिवाय तिसरी पद्धत मिळणार नाही. जमलं का? मागे करा नोट पटकन. आणि फायनली आय थिंक लास्ट क्वेश्चन असेल 90च्या नंतर 20. यस शुभम 13/17. यस ऑप्शन नंबर बी. चले लास्ट. बरोबर लास्ट कसा देतो दिसतोय. सो कसा प्रश्न आहे? प्रॉमिस द लेटर ऑफ द वर्ड्स promise are to be arranged so that 3 vowels should not come together. Should not come together. काढा लवकर. Let's solve fast, onliners. नॉट कम टुगेदरची कंडिशन आहे म्हणजे टोटल वेज आधी काढून घ्या. हा ऑप्शन नंबर बी. डी 4320. ऑप्शन नंबर बी. प्रॉमिस किती लेटर्स आहेत? दॅट इज 7 लेटर्स. मीन्स 7 फॅक्टोरियल टोटल रिटर्न 5040 इतकाच होतं ना रे. चला कम टुगेदर काढू आपण. कम टुगेदर मीन्स जे काही कम टुगेदर येईल त्याला मायनस करून घेऊया, राईट? किती वॉवेल्स आहेत? 3 फॅक्टोरियल इंटू 4 कन्सोनंट्स आहेत 4 फॅक्टोरियल आणि किती जागेत बसेल तो? 5 जागेत, राईट ना? 6 into 24 into 5 दॅट इज 30 into 12 720 काही मिळतील. मायनस करून घेऊया 720. 0 2 दॅट इज 4 3. हे असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. यस शुभम 4320 अनिकेत ऑप्शन नंबर बी. विचारायचे का स्कोर्स? काय रे ऑनलाईनर्स, काय झालं का स्कोर? पण टफ लेवल होता बरं का. टफ लेवल मीन्स ॲक्च्युली मेन्स लेवलचे काही क्वेश्चन्स होते, दॅट्स वाय तो थोडा टफ झालेला आहे. हां ऑनलाईनर्स
चलो आजच्यासाठी माफ तुम्हाला स्कोर्स बरं का. ऑलमोस्ट तर क्वेश्चन मी ड्रॉ करून दिले, खूप सारे उत्तर आलेले नाही, बट हे जे क्वेश्चन झाले ना यापासून डेफिनेटली तुम्हाला काहीतरी बेस शिकायला मिळाले असतील की अशा पद्धतीचे आले तर कशा पद्धतीने डील करायला पाहिजे. राईट, याची PDF जेव्हा येईल त्यावेळी त्याला पुन्हा एकदा ओढून घ्या, दोनदा ओढा हरकत नाही. राईट, प्रॅक्टिसमध्ये घेऊन या आणि प्रश्नांची ओळख ठेवा की कशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे. राईट, चलो ऑनलाईनच भेटूया पुन्हा नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.